शेतकरी मित्रांनो, काय तुम्ही सुद्धा रोटावेटरचा वापर आपल्या जमिनीची तयारी करत असतात का? तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोटावेटरचे होणारे फायदे आणि रोटावेटरचे होणारे नुकसान दोन्ही सोप्या भाषेत, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतोय, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की आपण खरंच रोटावेटरचा वापर आपल्या पिकामध्ये वारंवार प्रत्येक वर्षी केला पाहिजे किंवा आपण वेगळ्या पद्धतीचा अवलंब आपल्या शेतीमध्ये आपल्या माती सुपीक करण्यासाठी किंवा मातीची तयारी करण्यासाठी केला गेला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत असतो. तर असे शेतकरी रोटावेटरचा वापर तिकडे नक्कीच करत असतात. आजकाल 90% पेक्षा जास्त शेतकरी आपल्या शेतीमध्ये रोटावेटर वारंवार वापरत असतो. पण शेतकरी मित्रांनो, खरंच रोटावेटर वारंवार वापरल्याने आपल्याला फायदा होतो का? आपल्याला बऱ्याचदा दिसत असते की रोटावेटर आपल्या शेतीमध्ये केलं ना तर आपल्याला लवकर पीक घेण्यास मदत होत असते. सगळ्यात आधी मी तुम्हाला काही रोटावेटरचे फायदे सांगतो जे शेतकऱ्यांना वाटते की त्यांना होत असतात आणि मला सुद्धा माहीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिला फायदा आपण रोटावेटरचा म्हणू शकतो की रोटावेटर जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपली जमीन लवकर रेडी होत असते दुसरं पीक घेण्यासाठी. कारण जर आपण जसं नांगरणी करतो म्हटलं, कल्टिवेशन करतो म्हटलं, त्यानंतर आपण जमिनीला बारीक करतो म्हटलं, तर ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागत असते. पण रोटावेटर जर केलं ना तर पटकन शेती आपली दुसऱ्या पिकासाठी तयार होत असते. हा एक शेतकऱ्यांचा पहिला फायदा आहे. यामध्ये दुसरा एक फायदा आपण म्हणू शकतो की यामध्ये शेतकऱ्यांची वेळाची बचत होते, सोबतल्या सोबत पैशांची पण बचत होते. कारण रोटावेटर लवकर शेती तयार करत असतं आणि रोटावेटरला जास्त खर्च सुद्धा येत नाही. नांगरणी करा, हे करा, ते करा, त्यापेक्षा डायरेक्ट शेतकरी रोटावेटर करत असतो आणि पैसे जे काही करणारे आहेत त्यांना देत असतो. त्यांना विशेष संपला. खूप जास्त किचकट धंदा आपण त्याला म्हणू शकत नाही. म्हणून वेळेची बचत आणि पैशाची बचत तुमचा रोटावेटर तुम्हाला करून देत असतो. तिसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणू शकतो की जे काही आपले हे जे काळी कचरा वगैरे आहे किंवा जे काही तण वगैरे आहे ना, याला चांगल्या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये मिक्स करत असतो. हा सुद्धा एक मोठा फायदा आहे. बी नष्ट करत असतो आणि जे काही हार्मफुल तण वगैरे आहे ते सुद्धा नष्ट आपल्या पिकामधून आपल्याला करत असतो. हा सुद्धा एक चांगला फायदा आपण रोटावेटरचा म्हणू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, असे बरेचसे फायदे आपल्याला शेतकरी म्हणत असतात की मला रोटावेटर केल्यानं होत असते, पण याचे काही नुकसान देखील आहे. आपण ते सुद्धा बाजू आज पाहणार आहोत की रोटावेटरचे फायदे तर बघतोच, पण रोटावेटरचे काय नुकसान होऊ शकते तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जर नुकसानाचा विचार केला ना तर त्यामध्ये सगळ्यात जे पहिला नुकसान आहे ना, त्यामध्ये आपली जमिनीमध्ये एक हार्डपणची लेअर तयार होत असते. आता ते कशी म्हणता येईल, मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो. सगळ्यात आधी जर आपण रोटावेटर करतो ना, रोटावेटर फक्त 10 सेंटीमीटर पर्यंतची जमीन आपली भुसभुशीत करत असते. 10 सेंटीमीटरच्या खाली रोटावेटर जात नाही. त्यामुळे काय होते ना, आपण असं समजा की 10 सेंटीमीटर वरच आपण आपल्या जमिनीमध्ये जे काही प्रॅक्टिसेस आहे, जे काही पिकं लावत असतो ना, ते आपण वरच्या लेअरवर 10 सेंटीमीटरवरच लावत असतो. त्याच्या खाली जे हार्डपण लेअर आहे ना, यामध्ये मुळं व्यवस्थित जात नाही, यामध्ये पाणी व्यवस्थित जात नाही, यामध्ये फर्टिलायझर व्यवस्थित जात नाही. म्हणून आपल्याला अतिरिक्त फर्टिलायझर टाकावा लागतो, पाणी वारंवार आपल्या पिकाला द्यावं लागतो, कारण जमिनीमध्ये ते शोषण करण्याची क्षमता त्या हार्डपणमुळे राहत नाही. ते हार्डपण एवढं हार्ड होऊन जाते की त्यामध्ये काहीही अंदर जाण्यास असमर्थ ठरत असते. म्हणून आपल्याला रोटावेटरचे नुकसान पाहायला मिळू शकतात. यामध्ये पीक चांगलं येणार नाही, आपल्या पिकामध्ये न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळेल, कारण जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही. म्हणून आपल्या पिकाला आपल्याला वारंवार पाणी द्यावं लागणार आहे. ह्या सुद्धा नुकसान आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण रोटावेटरमुळे फक्त पण 10 सेंटीमीटरवर जे काही आहे ना पिकं ते घेत असतो. यामध्ये दुसरं मोठं नुकसान पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो, की 10 सेंटीमीटरवर जे काही तुमचं जीवाणू वगैरे आहे, जसं गांडूळ वगैरे आहे किंवा इतरत्र कोणते जीवाणू जर तुमच्या जमिनीमध्ये आहेत ना, ते रोटावेटर केल्यामुळे पूर्णच्या पूर्ण मरत असतात, नष्ट होत असतात. त्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये तुम्हाला म्हणावं त्या पद्धतीनं जीवाणूंची संख्या पाहायला मिळत नाही. तुमचं उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पाहायला मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामुळे तुमची जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कारण जर तुम्ही रोटावेटरच करत चालाल ना, तर अंदरची जमीन अंदरच्या अंदरच राहते आणि वरची जमीन वरच्या वरच राहते. ते आलटून पालटून होत नाही. म्हणून त्यामुळे जमिनीची सुपीकता वारंवार आपल्या शेतीतली कमी होत चाललेली आहे. त्यामुळे याचा परिणाम आपल्याला उत्पादनावर पडतो. आपलं उत्पादन कमी होत चाललं आहे, आपल्याला म्हणावं त्या पद्धतीनं उत्पादन होत नाही आहे. ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस रोटावेटरच्या कारणामुळेच आपल्याला पाहायला मिळतो. कारण आजकाल तर मित्रांनो, यावर तोडगा काही मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही रोटावेटर पूर्णपणे बंद करा. मी तुम्हाला फक्त एक सांगेल की रोटावेटरचा वापर आपण शक्य असेल तेव्हाच करा. ज्या वेळेस आपल्याला गरज आहे रोटावेटरची त्यावेळेसच आपण रोटावेटर केला गेला पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळा आपण रोटावेटर वापरणं हे टाळायला पाहिजे. कारण जर आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी जर रोटावेटर वापरत गेलो ना, तर आपल्याला फायद्यासोबत नुकसान देखील होणारच आहे. म्हणून तुम्ही रोटावेटर वापरू नका मी असं म्हणणार नाही. रोटावेटर वापरा, पण
जेव्हा तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही रोटावेटरचा तिकडे वापर नक्कीच केला गेला पाहिजे. खूप जास्त रोटावेटरचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये टाळायला पाहिजे, कारण रोटावेटर फक्त 10 सेंटीमीटरपर्यंत आपल्या जमिनीमध्ये जात असतो, 10 सेंटीमीटरपर्यंतचीच माती भुसभुशीत करत असतो. याऐवजी तुम्ही जर प्लाऊचा विचार केला ना, प्लाऊ आपल्या जमिनीमध्ये 20 ते 25 सेंटीमीटरपर्यंत जात असतो आणि तिथून तो जमिनीची मशागत करत असतो. आणि एक महत्त्वाचं साधन आहे जे बरेचसे तिकडले पंजाबकडले शेतकरी करत असतात, तो म्हणजे शेतकरी मित्रांनो सबसॉयलरचा वापर. सबसॉयलर आपल्या जमिनीमध्ये जवळजवळ 60 सेंटीमीटरपर्यंत जात असतो, तिथून तो जमिनीची नांगरणी करत असतो. त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी चांगल्या पद्धतीने जाते, जमिनीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या जात असतात. तर प्रत्येक वर्षी तुम्ही नाही निदान प्रत्येक 2 वर्षांत तुम्ही आपल्या जमिनीमध्ये प्लाऊ केलाच गेला पाहिजे. प्रत्येक वर्षी रोटावेटर करणं थांबून द्या शेतकरी मित्रांनो. प्रत्येक 2 वर्षानंतर प्लाऊ करा आणि चांगल्या पद्धतीने जमिनीला तापू द्या. 1 ते 1.5 महिना जमीन चांगल्या पद्धतीने तापते, तुमचं सामोरचं उत्पादन चांगल्या पद्धतीने आलेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर तुम्ही शेतकरी मित्रांनो क्रॉप रोटेशनचा वापर हमखास करा आणि या प्रॅक्टिसेस तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करा, तुम्हाला चांगलं उत्पादन नक्कीच होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. तुम्ही रोटावेटरचा कशा पद्धतीने वापर करता ते सुद्धा मला नक्कीच सांगा आणि असेच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.